सातारा जिल्ह्यातील कराड येथे असलेल्या वेणुताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय हे घाणीचे साम्राज्यात असलेल्याचे चित्र दिसत आहे। मात्र प्रशासनाने डोळ्यावरती पट्टी बांधल्याने त्यांना घाणीचे साम्राज्य दिसत नसल्याने सर्वसामान्यांना मात्र त्याचा नाहक त्रास होत आहे। याकडे मात्र प्रशासन सोयीस्कर दुर्लक्ष करत असल्याचे दिसत आहे। उपजिल्हा रुग्णालयामध्ये शौचालयामध्ये सांडपाणी रूम भरून वाहत आहे। शौचालयाच्या आत पाण्याच्या बाटल्या तसेच तंबाखू गुटखा खाऊन भिंतीवरती पिचकाऱ्या मारल्या असल्याचे दिसून येत आहे। तसेच रुग्णालयाच्या आवारात कचरा, झाडे झुडपे वाढलेली आहेत। त्यामुळे मच्छरांचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात होत असल्याने रुग्णांसोबत आलेल्या नातेवाईकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे। येथील असलेल्या घाणीमुळे रुग्णांना व नातेवाईकांना त्रास होत असून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वसामान्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये म्हणून शासकीय रुग्णालयात वेळोवेळी सूचना केल्या आहेत। तरी पण कराड उपजिल्हा रुग्णालय याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करत असल्याचे दिसत आहे। यावेळी बहुजन पार्टी सातारा जिल्हा माजी उपाध्यक्ष सतीश रणशिंगारे व अखिल भारतीय स्वाभिमान संघटनेचे अध्यक्ष पिराजी थोरवडे यांनी कराड येथील उपजिल्हा रुग्णालयासमोर तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा दिला आहे। नमस्ते, मी सतीश श्रीमंत रणशिंगारे, सातारा जिल्हा उपाध्यक्ष माजी। आज कराड जिल्हा उपरुग्णालय या हॉस्पिटलला आम्ही आमच्या एका पेशंटच्या भेटीसाठी आलो असता आमचे एक नातेवाईक पाटणमधून इथे आले असता आम्ही त्यांना भेटण्यासाठी इथं आलो होतो कॉटेज हॉस्पिटलला। तर त्या कॉटेज हॉस्पिटलमध्ये आम्ही आत गेलो असता त्या कॉटेज हॉस्पिटलच्या आजूबाजूला तर बघितलं तर पूर्णपणे घाणीचे साम्राज्य आहेच आणि आतमध्ये जरी गेलो तर त्या आतमध्ये सुद्धा परिस्थिती अशी दिसून आलेली आहे की तिथं जे महिलांचे टॉयलेट आहे किंवा पुरुषांचे जे टॉयलेट आहे ते पूर्णपणे दारूच्या बाटल्या, पाण्याच्या बाटल्या, तंबाखूच्या पुड्या, विमलच्या पुड्या अशा विविध प्रकारच्या वस्तू तिथं पडून ते पूर्णपणे घाणीच्या साम्राज्यामध्ये नाचत आहे तिथं। तर हे कशामुळं असं झालेलं आहे तर त्याच्याकडे इथल्या व्यवस्थापनेचं दुर्लक्ष होत आहे हे ह्याच्यातून दिसून येतं। मग हे व्यवस्थापन त्याच्यावरती काय पगार घेत नाही का? स्वच्छतेच्या बाबतीमध्ये ते का गहाळ राहतात? वारंवार याच्यावरती अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी आवाज उठवलेला आहे। तात्पुरते त्याची मलमपट्टी करतायत आणि ते मलमपट्टी करून पुन्हा ज्याला जर हे असंच जर दिसत असेल तर मग असं दिसून येतं की त्यांना पगार मिळत नाही का? तर आमची ही मागणी आहे की ताबडतोब ह्या हॉस्पिटलची पूर्णपणे स्वच्छता झाली पाहिजे। जर 2 दिवसात जर ही स्वच्छता जर झाली नाही तर ह्या हॉस्पिटलच्या दारासमोर काळे ठोकं आंदोलन करणार हा आमचा इशारा आहे। एवढंच सांगतो मी आणि थांबतो। आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।